जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. असं म्हणतात की आपल्याकडे काहीही नसेल तरी सगळं काही मिळवायची हिंमत असली पाहिजे. तर अशीच काही स्टोरी आहे आजच्या आपल्या गेस्टची. इंडियाचे रायझिंग स्टार, यूथ आयकन, बॉडी बिल्डर रोशन भजनकर. दादा, स्वागत आहे तुमचं कनेक्टिंग नोट्समध्ये. जय महाराष्ट्र मित्रांनो. दादा, तुम्ही कुठून बिलॉंग करता? कुठलं गाव आहे तुमचं? माझं गाव अमरावतीत आपलं बडनेरा जे आहे तिथं छोटंसं गाव आहे वरुडा, तिथं राहतो मी. अच्छा. ग्रामीण भागात. आणि तुम्हाला माहिती आहे का सध्या तुम्ही रील्सवर खूप पॉप्युलर होऊन राहिले? हे मला माहित नाही आहे. मी आपलं रोजचं काम करतो आणि रील्स टाकतो. सध्या तुमची खूप जास्त ट्रेंड चालू आहे तुमच्या नावाचा. खूप लोकांना तुम्ही इन्स्पायर करून राहिलेलं आहे. हो, ते आहे, पण इन्स्पायर करत आहे लोकांना. सगळे इकडे प्रेम भेटते आपल्याला, सगळेजण पोरं भेटते. तुम्ही व्हिडिओ बनवला तेव्हा तुमचा काय विचार होता? कशासाठी व्हिडिओ बनवला तुम्ही सुरू केलं तेव्हा? सुरू केलं होता मी तर इंस्टाग्राम तो हे समजा आपल्याकडं 2-3-4-5 वर्षापासून आहे. पण मी एवढं लक्ष नव्हतं देत. मागच्या उन्हाळ्यात काय झालं, काम जास्ती होतं, हमाली काम करत होतो. तर सकाळी 4 वाजता जाणं आणि संध्याकाळी 8-9-10 वाजे मला. तर मग त्याच्या आहे ना 2 महिने जिम पुरं सुटून गेलं, कारण जिम बंद पडून जाय. तुम्ही कधीपासून जिम करता? मी तर जिम मला झाले आता 14-15 वर्ष. 14-15 वर्षापासून? हा, झाले. अच्छा. मग तुम्ही बोलत होता काहीतरी? आणि जसं तिथं सकाळी 4 वाजता जाणं, संध्याकाळी 8-9-10 वाजे मला. तर वर्कआउट सुटून गेलं तर माझ्या जिमले, म्हणजे जिम बनवून जाईन त्या टाइमले. तर मी काय केलं, बनवतो तर मग वजन होतं 70 किलो. तर पुरं वजन कमी झालं तर माझ्या 2 महिन्यात 60 राहिलं होतं. मग असं करता करता पोरं म्हणे, यार काय झालं म्हणे, रोशनदा बिमार आहे का तू? काय आहे म्हणे. मी म्हटलं बिमार नाही राजा, कामान झालं. कामान होत असते का म्हणे. मी म्हटलं तेले थोडी माहिती काम काय आहे आपलं. म्हटलं कामान झालं आपल्याला. तर मग असं मनावर, असं कोण म्हटलं तर मनावर येते माणूस. बॉडी बिल्डरच्या तर लवकर मनावर येते. मग मी म्हटलं यार काही नाही, चालू करायला लागते आपल्याला. आपला पूर्ण जुना फॉर्म आहे तो वापस आणा लागते. तर मी जसं चालू केलं, मी म्हटलं आता चालू करायचं तर थोडं इंस्टाग्रामवर रील बी टाकू म्हटलं आपण. स्टार्टिंगली अशी रील टाकत जाऊ फक्त वर्कआउटची. मग असं 2-4 दिवस झाले. मी म्हटलं आता एक काम कर, थोडंसं जर्नी आपल्या याच्यातलंच टाक म्हटलं, काम फार्म दाखव. ते बी टाकलं. मग एक दिवस काय म्हटलं आता बोलूनच टाकून देईन म्हटलं पुरं दिवसभराचं. मग तसं करता करता बोलता मग एक मिनी ब्लॉगची सुरुवात झाली. हा, मिनी ब्लॉगची सुरुवात झाली. म्हणजे डेली टाकू मी. तर जास्ती नाही, आता मला 2.5 महिने झाले असून जास्तीत जास्त मी सुरुवात केली तेव्हा. म्हणजे तुम्ही 2.5 महिन्यातच तुम्हाला इतकी ग्रोथ मिळाली? हा. तर जशी सुरुवात केली, एक जिम मधला पोरगा म्हणे, दादा म्हणे तुम्ही डेली रील टाकता म्हणे खतरनाक. मी म्हटलं हा. तो एखादी व्हायरल 100 डालूंगा, एक व्हायरल कर दूंगा बोला उसमें एक तो हो जाएंगे. मग असं करता करता एक दिवस काय झालं, रील टाकली. मी म्हटलं आता सकाळी रॅक खाली झाला आमचा 4 वाजता, तो 9 वाजेपर्यंत चालला. मग असंच झोपलो होतो मी, मित्र मी. मग डोक्यात आलं, म्हटलं यार काहीतरी आज थोडं वेगळं करायचं आहे. तर दुपारून रॅक लागणार होता. मग रॅक लागूनच राहिला होता. तेवढ्याच्यात मी गोडाऊनमध्ये गेलो माझ्या मित्राला घेऊन. त्याला म्हटलं यार करा आपल्याला, म्हटलं आज रील बनायचं. तू काय म्हणे, मी रील बनवून. म्हटलं जमला काय? अरे मला काही समजत नाही म्हणे अजून. मग मी थोडं असं बनवलं. म्हटलं तू एक काम कर, तू व्हिडिओज काढ, मी पाहतो, मी बनवतो म्हटलं. मी बनवला असा व्हिडिओ, बस रॅक लागला. आणि तो जे कामावरची जर्नी होती, मी कसं उठवतो काय केवढ्यापासून कसं ट्रगल तो टाकला. संध्याकाळी मी समजा रॅक लागला तो 3-4 वाजता. मग संध्याकाळपर्यंत काम केलं मी ना. आणि तसंच मी जिममध्ये गेलो, घरी नव्हतं गेलो. मग जिममधले पोरं काय म्हणे, भैया तुमने जो व्हिडिओ डाला बोले वो वायरल हो गया बोले. मेरे को नहीं मालूम. मैं तो बोला अभी काम से जस्ट घर को इधर जिम में आहे बोला. तो त्याच्याजवळून माहीत पडलं मला का नाही व्हायरल झाला बा. तो तेव्हापासून व्हायरल झाला. तेव्हापासून म्हणजे व्ह्यूज बी चांगले, फॉलोअर झक्काच वाढले. तुमचं ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. हो. आम्ही तुम्हाला तेव्हापासून म्हणजे ओळखलं आणि आम्हाला माहित पडलं की आपल्या अमरावतीतले आहे. इतकी त्यांची स्टोरी. पहिले एवढे लोक ओळखी नाही, पण आता जिथं चाललो मी जसं बाहेर ठिकाणी घुमून आलो, सगळे इकडे ओळखते. तुम्ही आता रॅक बद्दल बोलले होते, तर तुम्ही काय काम करता तिथं? मी जसे रेल्वेनं माल येते सिमेंटचा, सिमेंटची बोरी हर जेवढी आपली इथं चालते सगळे सिमेंट येते. LT, अंबुजा, केशवराम, SSU हे सगळे ओरणगिरी सगळं माल येते. तिथं सिमेंटची बॅग खाली करतो म्हणजे आम्हाला काम. तिथं दिवसाचे येते 500, 600, 800, 1000 बोरे येते. असं काय माहिती आम्हाला काम. त्याच्या बाद मग पर्यंत जातो. म्हणजे तुम्ही इतकं फिजिकल एक्सरसाइज करून तुम्ही त्यानंतर वर्कआउट करता? हो, पहिलेपासून आहे ती. इतकं स्टॅमिना कुठून येते? तो काही नाही यार, मनात स्टॅमिना तर सारखीच आहे म्हणा सगळ्याचा. फक्त माझा दिमाग आहे ना, माझ्या त्याच्यात तो म्हणते ना शौक आहे, तो शौक लागलाय. म्हणजे लोकांना दारू पिल्याशिवाय गमत नाही, संध्याकाळी मला ते जिम मध्ये गेल्याशिवाय गमत नाही. दादा, तुम्ही आता रोडीजच्या ऑडिशन मध्ये गेले होते, तर कसं असते रोडीजचं ऑडिशन? काय असतं रोडीजचं ऑडिशन? मलाही नव्हतं माहित. आपला मित्र होता रमन, तो मागच्या वर्षीपासून म्हणे. म्हटलं ठीक आहे यार जाऊ, म्हटलं करू.
हावले हाव नाही लिहिले ना म्हटलं आपलं इकडं कामच नाही सुरू देत आणि जिम नाही सुरू देत, कुठं जातं रोडीच्या मागा लागतं. तर मग आता तो त्याचा नाही काय थोडंसं हे झाला होता, तर त्याला मारलं होतं लोकांना. तर ते झालं त्याच्या बाद ते इंजुरी होता. तर 2 महिने झाले त्याला झाला, रिकव्हरी झाला. तो आला इथं, दादा म्हणे मेरे को पूरा मेरी बॉडी का बोले पूरी लूज हो गई बोले, पूरा मसल पूरा ये हो गया, लॉस हो गया बोले. तो वर्कआउट करना है बोले हम मेरे को. मैंने ठीक है कर लेंगे बोला वर्कआउट. तो आला जास्ती नाही 15 दिवसात बोलणं आमचं झालं. तुम्ही चलून बोले तुम्ही बोल रहे ते म्हणलं ठीक आहे म्हटलं जाऊ म्हटलं यार आपण. असं हावल्या मनात नव्हतं तरी रोडीजमध्ये जायचंच आहे म्हणून. तो वर्कआउट करे तर चल मग मी बी करत होते सगळं. तर असं पहिले मी करू म्हणा थोडंसं हँडस्टँड वगैरे हे पुशअपचं आपल्याला सगळं पहिल्यापासून आहे. तर त्याच्यापासून आल्यापासून मग मी मोटिवेशन झालो होतं रोडीजमध्ये असं आहे, अशी इज्जत भेटते तर हे भेटते. तर त्याचं मी एक हप्ता ट्रान्सफॉर्म बी केला. बॉडी खतरनाक ॲप्स वगैरे मस्त झालं गड्याचे. तर तिथून मला तो बंदा भेटला मला रमन, त्याच्यापासून मी रोडीची तयारी केली. आणि बाकीचं तर आपल्याला सोशल मीडियावर होताच. दादा म्हणे तुम्ही रोडीजची वेगवेगळा ऑडिशन देऊन पहा म्हणे, तुम्ही त्याच्यासाठी बनले आहे म्हणे, तुमची जी लाईफ आहे म्हणे रोडीजसारखी रोजची आहे म्हणे, 14-15 वर्षापासून रोडीजसारखी जगून राहिले म्हणे. म्हटलं ही गोष्ट बरोबर बोलले, तिथं ते असेच लोक भेटते म्हटलं. तर घरून निघालो तर मी चप्पल पॅरागॉन आपली आणि नाईट पॅन्ट आणि एक टी शर्ट आणि एक बनियान, म्हणजे हे जास्ती हे होतोच नाही. म्हटलं चल जाणंच आहे आपल्याला, करणंच आहे म्हटलं आता. तर गेलो आम्ही, रमणने मला नेलं तिथं. सगळ्यात पहिले गेलो दिल्लीतनी गेल्याबरोबर जसं उतरलं तर तिथं माहिती आहे काय म्हणे मला, जसं स्टेशनच्या खाली उतरलो, भाई अंकित भाई राम भाई साऱ्यांनी आहे ना तेच म्हणे मला तिथं, भाई अंकित भाई क्या बोलते. आता माझा मित्र होता रमन, तो म्हणे हा उनकी चाचा का लडका बोले अंकित भाईनी बोले. तो हा क्या बोले. तर मग असे तिथे लोक मला अंकित भाई शिवाय म्हणेच नाही कोणी. अंकित भाई आले भाई म्हणजे पुऱ्या, म्हणजे त्या दिल्लीमध्ये जो हे चालू होते ना तर ऑडिशन, तर तिथं नाही काय माहिती काय पुरे मी बनियालावर घुमून राहिलो, नाईट पॅन्ट आणि आपली बनियाल, सारे जण आपले जोडे बिडे टाकाटक जॉकेट घालून मी एकटा घुमून राहिलो असं ऑडिशन. सारे अंकित भाई म्हणजे थोडी वेगळी पर्सनॅलिटी होती भाई. त्या जर्नीमध्ये तिथं ऑडिशनमध्ये 1 नंबर झाला. पण आता कोणालाही रोडीजपर्यंत जायचं असेल तुम्ही कसं सजेशन दिला, रोड मॅप एक किंवा प्रोसिजर आहे? रोड मॅप आहे जसे आता आपल्या इथं अमरावतीतले, जसे अमरावतीतून सांगतो. अमरावतीतून मला वाटलं असं काय आम्ही 2-3 जण आहे, पण तिथं गेल्यावर नाही काय माहिती आहे किती 15 ते 20 जण भेटले अमरावतीतले, प्रॉपर अमरावतीतले. म्हणजे असे बोलता तिथे भेटलं, भाई अमरावतीतला आहे. मी तिथं नारे लाव, जय महाराष्ट्र आम्ही म्हणू. कोणी हरियाणाचा लाव, कोणी कुठचा लाव, आम्ही जय महाराष्ट्र लाव. मग असं जय महाराष्ट्र म्हटल्यावर जो महाराष्ट्रातला ना पटकन आवाज जय महाराष्ट्र भाऊ असा आवाज देत जाय. मग तर हा, तर तिथं आवाज देत जाय. मग समजे का नाही तू महाराष्ट्रातला आहे, मग म्हणे अमरावतीतला आहे, मी तर अमरावतीतला आहे. असे 15-20 भेटते. तर काही नाही, रोड मॅप राहते जो आपला त्याच्यावर जायचं. आणि तिथे गेल्यावर कोणाला वाटते अशी पैसे लागते बा ऑडिशनचे पैसे नसते लागत, 1 रुपया नाही घेत तुमच्याकडून. फक्त तुमचा जायचा खर्च आणि तुमचं जे राहा घ्यायचं तेच पाहा लागते तुम्हाला, बाकी काहीच नाही. ऑडिशनसाठी अप्लाय करायला लागते की डायरेक्ट? नाही आपल्या काही नाही करा, डायरेक्ट जा. तुमचा जो तिथं फॉर्म भेटते, लाईनीत लागायला लागते. रात्री 30 हजार, आम्ही जेव्हा दिल्लीत गेलो तर 30 हजार लोक होते. रात्री 10 वाजतापासून लागलो होतो लाईनीत. तर दुसऱ्या दिवशी आमचा नंबर लागला होता 5 वाजता, उपाशी तापाशी लाईनीत. काही ऑडिशनले पैसे नसते लागत, फक्त जायचा खर्च तेच पाहा लागतात. काय राहतं. काय झालं मग तुम्ही ऑडिशन दिलं होतं ना? आता तो पाय तुला सांगू काय, माझे अशी कॅटेगरी राहते आपले, जसे आपल्या नंबरमध्ये 17-18 जण राहते. हे एक वेळा असे 10 बूथ राहते, 17-18 एक हर बूथमध्ये घेते. तर असे बसवते आपल्याला. आपलं पहिले इंटरव्ह्यू घेते, जसं कुठं राहतं काय राहतं हे घेते. त्याच्या बाद आपल्याला म्हणजे तुमच्या काय खूबी आहे अशी, तुम्ही रोडीजले काय देऊ शकता, मग सांगा लागते आपल्याला. रोडीजले मी असं करू शकतो, माझी जशी मी सांगितले माझी लाईफ बाई रोडीजसाठी बनली आहे. मी मेंटली आणि फिजिकली दोन्हीच्या स्ट्रॉंग आहे. तर ठीक आहे म्हणे. मग असं मला सारे लोक म्हणे तिथं, भाई तुम्हारी अलग पर्सनली तुम्हारी जो कहाणी आहे ते बी अलगच आहे म्हणे. म्हणजे आमच्या याच्यात कोणीच नाही करू शकत म्हणे. जेव्हा एवढ्या वर्षापासून तू मारून आला म्हणे, तर सगळे विचारच करे. माझ्या बाजूनं असं बसेनं कोणी, आता मी बन्यालावर माणूस, तर असा तो एक जण तिथे असे झगडे चालत असते असे, तर झगड्यामध्ये असं बोलायला लागते आपल्याला. कुणा विचारलं हे बे साले म्हणजे हत्ती को पैर 4 आहे लेकिन 5 आहे म्हणते. तर तू त्याला नाही का त्याला रॉंग साईड का लागते, क्यू आहे. मग त्याचं जा लागते आपल्याला. मग मी जाऊ ना असं माझ्या हात पकडून टाके, भाऊ तू नको, म्हणजे मराठीत बोलताय मी, भैया बोले तुम मत बीच में पडो बोले.
मग जसं ऑडिशन खतम झाली तर बाहेर येऊन सांगे हमको डर लगता था भाई, तुम इतने बड़े खतरनाक बंदी दिख रहे हाँ, तुम बोलेगे तो एखादी मार देंगे हमारे भी, इसलिए हम तुम्हारे बोल रहे तो नाही बॉय. ऑडिशन मध्ये कसे लोक आहे मग बघितले का तुम्ही? ऑडिशन मध्ये लोक 5 जसे बोट आहे आपले तसे लोक भेटते आपल्याला, सारखी नाही भेटत कोणी. सगळे आले. सगळे आपापली कमी दाखवले, म्हणजे दुसऱ्याची कमी काढायला पाहिजे. पण माही कमी नाही काढली ते ना, माया थोडं वेगळंच तिथं लुक होता सगळं. जसं मी इथं आहे तसंच तिथं होतो. म्हणजे थोडे महाराष्ट्रीयन म्हटलं का मी म्हणते ना मराठी माणसाच्या अंगात थोडी पॉवर वेगळी राहते, तशीच होती तिथं आपली. नाही बा इथून नाव खाली करून नाही जायचं आहे. नावावर करून हा जायचं. तिथं म्हणजे सगळेजण विचारच करे की नाही भाई महाराष्ट्राचा बंदा हे अलग दिगरा. मित्र मिळाले का तिकडे मग तुम्हाला? बापाला मित्र भेटले तिथं, म्हणजे एवढे मित्र झाले. आम्ही गेलो इथून 2 जण होतो, पण एवढे मित्र झाले, जीवलग मित्र भेटले तिथं. का इंदोरचे, पंजाबचे, दिल्लीचे, सारे कडे मित्रच मित्र झाले आपले. आता काय मग तुम्हाला काय वाटते खरा मित्र कोण असतो? खरा मित्र पाय जो आपल्याला चालता बोलता भेटला आणि तो जीवलग मित्र बनला तो खरा. आणि जिथं जरूरत पडू राहिली तू त्या मित्राची तिथं येऊन राहिला तो खरा मित्र. नाही तर तुम्ही काय मित्र सारेच जण बनते, पण अर्धराच्याने तुम्हाला काही काम पडलं तो येऊ नाही शकत, इग्नोर करते गोष्ट, तो काही कामाचा मित्र नाही. आता तुम्ही असं वाटतं का तुम्हाला की तुम्ही फेमस झाले म्हणून जास्त मित्र होत आहे, जास्त लोक तुमच्या जवळ येत आहे? नाही असं काही नाही आहे. फेमस झाले जशी मला इज्जत पहिली बी भेटे, जसं मला आता मी म्हणजे माझ्या बडनेरात जो गाव आहे आपलं बडनेराची, तर तिथं मी पहिल्यापासून फेमस आहे 2017 पासून. तिथचे लोक लहान लेकरापासून तर मोठ्या माणसापासून सगळेजण ओळखते आणि इज्जत तेव्हापासून भेटते. पण आता जसं मी फेमस झाला तर ते जास्तीच भेटते. आता जनतेपर्यंत पोहोचलो मी. आता तुम्ही मॅरिड आहे का? हो. आता तुम्ही मग तुमचं वर्क लाईफ बॅलन्स कसं करता? कारण तुम्ही जॉब पण करता, तुम्ही काम पण करता आणि तुम्ही जिम पण करता, तर हे कसं होऊ शकतं सगळं? केलं तर सगळंच काही होते, नाही तर काहीच नाही होत. तर लोकांजवळ माहिती आहे काय, टाइम सगळ्याजवळ आहे, पण लोक नाही का ते इस्तेमाल नाही करत. आता माझ्याजवळ एवढं मी हमाली काम करतो तरी मी टाइम काढतो. मला बनवायचं आहे, काहीतरी करायचं आहे मला, म्हणून मी दिमागात ठेवलं आहे. आणि म्हणजे 17, 18, 15, 16 वर्षापासून मी हेच आहे माझ्या जीवनात. जसं मला जिममध्ये नेलं तेव्हापासून मी चला यार फिटनेसच्यासाठी आलो होतो. पण तेव्हा मी असंच काम करो तर मग काम करता करता बॉडी थोडी ठीकठाक बनली. मग यार पैसे पाणी पाहिजे बॉडी बिल्डिंगमध्ये, लय लागते पैसे. मग त्याच्यात नाही बाबा एक्सपायर झाले आणि घरची जिम्मेदारी 2च भावावर आली आमच्या. मग काय करावं, शिक्षण सोडून द्यायला लागलं, 10वी फेल, तिथून सोडून दिलं. मग डायरेक्ट घुसलो मी हमाली कामात, कारण जिम तर करायचंच होतं मला. तर हमाली कामात जसं घुसलो मी, पैसा सगळे येतं. मी म्हटलं आता जिमचं सोडायचीच नाही आपल्याला. हमाली काम कसं सकाळी बेटाईम नाही, हमाली काम सकाळी जाणं संध्याकाळी बेटाईम येणं. पण मी तेवढे करूनही कामाला जात जाऊ आणि जिममध्ये बी जात जाऊ कंटिन्यू. 15-16 वर्षापासून मी ना कोणता सण राहो, कोणाचं लग्न राहो, काही राहो, पण जिममध्ये आता संध्याकाळचं काम असं सकाळी वर्कआउट करतो. आणि म्हणजे वर्कआउट नाही सुटत मला. आणि कुठं बाहेरगावी गेलं तर मी कुठंतरी ॲडजस्टमेंट करतो. पण असं आहे का मी आता एवढं मनावर झालं आहे, शौक एवढा बेकार लागला आहे मला गमतच नाही वर्कआउट केल्याशिवाय. मी एवढे काम करतो ना हमाली काम, दिवस सकाळी 4 वाजता उठून संध्याकाळी 8 वाजता लोक लुलमून जाते माझ्या कामावरची माणसं. घरी गेल्यावर बिलकुल झोपून जाते. मी एक एवढा पागल आहे का मी तिथून झाल्यावर अंग पाय धुतल्यासारखी बॅग घेतो, एक कामावरची थैली आपली एक टी-शर्ट राहते कामावरची, तेच जिममध्ये गेल्यावर जाता पहिले केळं खाऊन घेतो. तेवढा मोठा टॅमिना नाही पुरत ना, तर केळं खाऊन घेतले अर्धा 1 डझन. मग जातो जिममध्ये, मग घेतली आपली बन्याला घालून घेतो कामावरचीच, मग वर्कआउट करतो. मग त्याच्या बाद घरी जातो. केलं तर सगळंच काही होते, नाही तर काहीच नाही होत. पण आता माझ्यापासून एवढे मोटिवेशन झाले लोक, जे म्हणेन मला टाईम नाही, पण मी जसे रील टाकतो ना, तर तू एवढं हार्डवर्क करून तू एवढा टाईम काढतो, तुझ्यापेक्षा तर डेंजर कोणतंच काम नाही म्हणते. तरी तू जिममध्ये एवढं येऊन आला आणि तू एवढी पर्सनॅलिटी कशी आहे म्हणजे. आजची गोष्ट आहे सांगतो मी. आज जसं मी कामावर गेलो होतो, तर ऑडिशनमध्ये पुण्यातला एक जण जो माझ्या कामावरचा आहे ट्रक ड्रायव्हर, त्याचा साया भेटला. तर साया म्हणते का बा तुमची इथं धक्क्यात एक हमाली काम करते का? तो म्हणे हा म्हणे करते म्हणे, आमच्या संग म्हणजे माझी गाडी भरत असते म्हणे. तर त्याने सीधी गोष्ट सांगितली, गाडी भरते. तर बॉडी ती 1 नंबर बनवली म्हणे. मला नाही वाटत म्हणे तू हमाली काम करत फेकत असेल. मग ते एक काम कर म्हणे, त्याच्या साहेब म्हणे तू येशील ना म्हणे, तुला भेटून देईन म्हणे. म्हणजे लोकांना कोणाकोणाला वाटत नाही, की वाटत बा एवढी पर्सनॅलिटी बनवलेली तू हमाली काम करता नाही, पण ते करताय मी पहिल्यापासून आणि शौक लागला आहे तो, बाकी काही नाही. आता एवढे मोटिवेशन यासाठी झाले लोक काय, आता जशी रील पाहून राहिले मी, रोज काम करतो, संध्याकाळी जातो घरी, किती टाईमला कोणत्या टाईमला काय करतो. माझ्या लाईफमध्ये दुसरं काहीच नाही, घर जिम काम बस हेच आहे माझ्या लाईफमध्ये. म्हणा कोणा मित्रासंग बसत ना कुठंच नाही जात, कारण माझ्या पुरा फोकस राहते बॉडीवर आणि काही
काहीतरी बनायचं आहे, स्टेजवर खेळायचं आहे. आता बॉडी बिल्डिंगची तयारी चालू आहे माही, याची बी प्रेप चालू आहे. दिवसभर डाएट मॅनेज करणं, दिवसभर ते झाल्याच्या जिममध्ये जाणं, मग घरी आल्यावर लेकरं बाळाला सांभाळणं. लग्न झाल्यावर म्हणजे कोणी जिम सुटते, पण आपलं तर नाही जिम सुटलं, कंटिन्यू चालू आहे. आणि मोटिवेशन असे झाले लोक का आता जे पोलीस आले म्हणे काय 12 घंटे आम्ही ड्युटी करून थकत जाऊ म्हणे, पण तुम्ही जेव्हापासून रील बोर राहिलं म्हणे ते त्याच दिवसापासून आम्ही चालू केलं. म्हणजे आम्हाला आमचं काम काहीच नाही आहे, तुम्ही एवढं हार्डवर्क करून बी काम करू जिम मारायला. तर आता अशी लोक इन्स्पायर झाले का आपलं जिथे बी मोटिवेशन म्हणजे त्याचं डिमोटिवेट झाले का आपली रील पाहिजे वर्कआउट करतो म्हणजे. तुम्ही पॉझिटिव्ह चेंज घेऊन येऊन राहिले थोडा. हां.